नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 माझ्या आजच्या म्हणजे TV10 डेली व्लॉगमध्ये आज माझे एक लाडके RTA अधिकारी म्हणजे RTA अधिकारी कसा असायला पाहिजे त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे दिनेश खराडे साहेब. सगळा अभ्यास करून सगळी माहिती घेऊन कागदपत्र अगदी आणि जे गरजेचे आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ते कागदपत्र तुम्ही का मिळवलीत याचं त्यांच्याकडं उत्तर आहे. तर आजच आता ते त्यांनी अगदी महत्त्वाचा एक विषय काढलेला आहे, तो त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी दिनेश खराडे. मी एक कार्यकर्तासुद्धा आहे. कार्यकर्त्याचं महानगरपालिकेशी बऱ्याचदा संबंध येतो. तो एक अविभाज्य घटक आहे आपण म्हणू. मी मर्शीनगर म्हणून आहे, मर्शीनगर मार्केट यार्ड सॅलेसरी पार्क या भागातला कार्यकर्ता आहे. आमच्या भागातला जो भाग आहे तो अतिशय गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, जिथं झोपडपट्टी आहे, सार्वजनिक शौचालय. तर आम्ही बऱ्याचदा महानगरपालिकेत त्या कामांसाठी जातो. एक साधं उदाहरण सांगतो. महानगरपालिकेच्या शौचालयातला जे नळ असतो का, नळ, तो नळ जर का बदलायचा असेल ना, तर आम्ही जातो, हे 2-3 नळ बदला बाबा. तर त्यावेळेला आम्हाला उत्तर दिलं जातं की ह्याचं टेंडर संपले, ह्याची वित्तीय समितीची मान्यता नाही, ह्याचं टेंडरची मान्यता आहे, असं सांगून ते नळ किती तर महिने बदलले जात नाही, तोपर्यंत पाणी वाया जातं. पण एका बाजूला सर्वसामान्य नागरिकाला हा न्याय आणि एका बाजूला इथले एक उपायुक्त आहेत महानगरपालिकेत, एक माधव जगताप म्हणून, त्यांचं वादग्रस्त म्हणजे अतिशय गलिच्छ बाबतीत वादग्रस्त, ते बरेच महिने त्याचे सस्पेंड पण होते. मला लाज वाटते ते कशासाठी सस्पेंड होते सांगूसुद्धा शकत नाही सार्वजनिक ठिकाणी. पण ते एक लाडके उपायुक्त आहेत का या महानगरपालिकेचा, असा संशय मला निर्माण झाला आहे. कारण मी बरेच महिने आले एक पाठपुरावा करते महानगरपालिकेत. त्यांना एक सिक्युरिटी गार्ड असायचा, त्या सिक्युरिटी गार्ड अंगरक्षक बॉडीगार्ड तो आता एक रुबाब करायचे, एक ते नवीन सिम्बॉल आहे, स्टेटस. त्याला कुठल्याही पद्धतीची मान्यता नाही, कुठेही कागदोपत्री तो नाही. त्याची एक सर्व्हिस दाखवली जाते ह्या भागात आहे, पण तो कंटिन्यू त्यांचा मागे मोबाईल घेऊन, त्यांची बॅग घेऊन, बाकीचं तो काय करतो हे मी आता ऑन पेपर सांगू शकत नाही. पण असो, त्याबाबतचे 50 लाख रुपये वसूल करा. हे आलेले अतिशय कार्यक्षम इमानदार आमचे आयुक्त साहेब, खूप मला त्यांच्याबद्दल सन्मान वाटतो, आदर वाटतो. त्यांनासुद्धा मी दिले की हे 50 लाख रुपये वसूल करा. पण ते ठीक आहे, मी त्या पाठपुरावा करू शकलो नाही, पण मी आता करणार आहे. हे 50 लाख रुपये वसूल झाले नाहीत. माझा एक अशी शंका आहे, सगळे मिळून त्या आयुक्त साहेबांवर दबाव आणतात की काय, असा मला प्रश्न पडला आहे. काही लोक ते तसं करतात. त्यातल्या त्यात हे माधव जगताप आहेत, ते एक तर लोकांना मारायचे काठीने, असं ते जसं काय सिंगम ऑफिसर असतो का असा पिक्चरमध्ये तसं. आणि तेच नंतर काय करायचे, ह्या गेटवर येऊन किंवा इथं येऊन अनधिकृतपणे आंदोलन करायचे, ऑन ड्युटी अनधिकृत आंदोलन करायचे. इथं असं प्रिमायसेसमध्ये नाही, तो तर भाग वेगळा झाला. आता त्यांचं नवीन एक कारनामा सांगतो. माझं एक स्पष्ट मत आहे, आम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. जर काही आमच्याकडे 100 रुपये असेल आणि जर का त्यांनी 500 रुपये आमचं उत्पन्न आहे, त्यांनी काहीतरी बाबा आमचं खर्च करायची मर्यादा 100 रुपये, त्यांनी ते 500 रुपये केलं ना खर्च, तर आमच्या ग्रामीण भागात किंवा मध्यमवर्गीय म्हणतात, अरे किती अय्याशी करतोस तू, म्हणजे अय्याश शब्द आहे. तर माझं स्पष्ट मत आहे, माधव जगताप हा अतिशय अय्याश उपायुक्त आहे. आता त्यांना एक चार्ज घेतला त्यांनी उपायुक्त कार्यालयाचा, कर आकारणी, कर संकलनाचा, अलिबागाची गुहाच आहे बरं का ते. तर तिथे चार्ज घेतल्या त्यांनी त्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण केलं. आधीचं कार्यालय सगळं चांगलं होतं, तिथं सगळेच जण उपायुक्त काम करत होते. पण नाही, ह्यांना मौज माझ्या अय्याश रुबाब करायची सवय लागली होती. ह्यांनी ते सगळं मोडतोड करायला लागलं भवन रचना विभागाला. आणि त्यांनी नवीन थाटमाटत ते कार्यालय थाटलं, येऊन गेले, बसले जातात तिथं निवन रुबाबात. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, त्या कार्यालयाचं काम करताना कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नाही, कोणतीही वित्तीय समितीची मान्यता नाही. म्हणजे ह्या मावशांना महादेवांना वाटलं काम करून पाहिजे, लाडका उपायुक्त करून टाकलं काम. ते युवराज देशमुख म्हणून आमचे काहीतरी जे मुख्य अभियंता आहेत, त्यांनी सांगितलं असं मला माहिती मिळाली. ऑन पेपर तर आणखीन आहेच आहे. हे कशासाठी? आम्ही गरीब नागरिक, जेव्हा आमच्या इथं संडासात, जेव्हा एखादा सार्वजनिक संडासात एक नळ बसवायला तुम्ही सगळ्या बाबींची ही पूर्तता नाही, ती पूर्तता नाही करता, आणि ह्या अय्याश उपायुक्तासाठी कशासाठी एवढे लाड चालले? हा लाड आम्ही खपवून घेणार नाही. हा पैसा आमचा होता, हा आमच्या कष्टाचा होता. आम्ही आमच्याकडे कर्ज असेल, आम्ही कर्जबाजारी असेल, आम्ही टॅक्स भरू शकलो नाही, तर महानगरपालिका महिन्याला 2% पठाण व्याज लावतं. त्या पठाण व्याजाला कशाला म्हणायचं, त्या व्याजावर सुद्धा व्याज लावलं जातं. अशा पद्धतीने आमच्याकडून जर का वसुली होत असेल तर कशासाठी 25 लाख रुपये हा खर्च केला आहे? हा खर्च माझा माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, माननीय आयुक्त साहेब
तुम्ही ज्या पद्धतीने बेधडक निर्णय घेतले ना, असेच निर्णय घ्या. मी माझ्या 25 वर्षाच्या महानगरपालिकेच्या इतिहासात अशा पद्धतीने आयुक्तांनी कारभार केलेलं मी पाहिलेलं नाही. तुम्हाला पूर्ण मुभा आहे, तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे. तुम्ही असल्या IAS लोकांच्या पाठीशी अजिबात राहू नका. जे कार्यालय त्यांनी केलेलं आहे, कशासाठी केलं, कुणाच्या परवानगीने केलं, ते केलेलंच नाही कुणी, फक्त यांच्या IASसाठी केले. त्याचे पूर्ण पैसे वसूल हे त्या माधव जगतापसारख्या अधिकाऱ्यांकडून केलं पाहिजे आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. त्यांनी तर त्यांच्या आयुष्यात फार मौज मजा केली आहे. साधा दुय्यम अभियंता असताना सुद्धा त्यांना वॉर्ड ऑफिसरचा चार्ज होता. वॉर्ड ऑफिसरचा चार्ज असताना उपायुक्ताचा प्रभारी चार्ज होता. सस्पेंड झाले 11 महिने चुकीच्या कारणाने, तरी त्यांना बक्षीस म्हणून उपायुक्त चार्ज दिला. आता सहन होत नाही आम्हा नागरिकांना. हा आमच्या कष्टाचा पैसा आहे, आमच्याकडून पठाणी व्याजाने वसूल केलेला पैसा आहे. आम्ही असं कसं कुणाच्या घशात जाऊन देणार नाही. बाकी उपायुक्त कार्यालयात काय चालतं त्याचे फोटोग्राफ सहित सांगतो. कुणाचा भाऊ इथं वसुलीला येतो, कुणाचा मित्र इथं वसुलीला येतो, फोटोग्राफ सहित सांगणार. माझ्या प्रत्येक वाक्याचं काना आणि वेलांटीसुद्धा अनुस्वारसुद्धा मी मागं घेणार नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे, हे सिद्ध करणार. फक्त आता तुमचे आयुक्त साहेब मदतीची गरज आहे, तसं आमच्या पृथ्वीराज BP साहेबांची सुद्धा गरज आहे. कशासाठी असल्या लोकांचं हे वर्षानुवर्षाची लाड फाजील लाड करायचे, हे आता मोडीत काढलं पाहिजे. नागरिक वैतागले. तो साधं चेंबर दुरुस्ती करायला तुम्ही सगळ्या अटी लावता आणि इथं 25-25 लाख रुपयाची कामं चालली आहेत. 50 लाख रुपयाचा अंगरक्षक ठेवला आहे, अजूनही नवीन मान्यता घेतली. कशासाठी एवढे लाड? बाकीचं अनधिकृत म्हणजे जे काय बाकीचं असतं बॅकग्राऊंडचं ते तर काय अजून उघड व्हायचंच आहे. हे चालणार नाही. ते 50 लाख रुपये आणि ह्या ऑफिसच्यासाठी केलेले खर्च हा त्या माधव जगतापांकडून वसूल करायचा. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. तुम्हाला कुठल्या बाबतीत राजकीय काय अडचण येत असेल, आम्ही नागरिक येतो की, आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहेत. आम्ही खरं खोटं सांगू जाऊन तिथं मुंबईमध्ये वरिष्ठांना की कशा पद्धतीने याचं काम चाललं आहे, असं हे मोडलं पाहिजे. नागरिक त्रस्त झालेत. आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब, तुम्ही अतिशय धडाडीने काम करताय. आम्हाला तुमचा अभिमान आहे, आदर आहे. हा आदर आमच्या मनात कायम ठेवण्यासाठी तुम्हाला माधव जगतापसारख्या IAS उपायुक्तांवर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी पुनश्च एकदा या 60 लाख पुणेकरांच्या वतीने विनंती आहे. आम्ही कष्टाच्या पैशाचा टॅक्स भरतो, हे असं उन्माद करायला, IASशी करायला आम्ही ते देत नाही. याबाबतचं तुम्ही गांभीर्याने दखल घ्या, अन्यथा मी तिथं लोकशाही मार्गाने बसणार आणि जोपर्यंत प्राण सोडायला लागला तरी चालेल, पण मी त्या माणसावर कारवाई वगैरे हटणार नाही. त्यानंतर जी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल किंवा ज्या अडचणी निर्माण होतील, पर्यायाने प्रशासनाची ती जबाबदारी राहील. माझी विनंती, तुम्ही ती वेळ येऊन देऊ नका. तुमच्याकडं अधिकार आहेत, तुम्ही वापरा. चुकीचं काय बोललो असेल ना, महानगरपालिकेची पायरीसुद्धा चढणार नाही आयुष्यात परत, एवढा ठामपणे सांगतोय. तुम्ही सुद्धा ते ठामपणे निर्णय घ्या. प्रशासन मंत्रालय तुमच्या पाठीशी राहील, तुम्ही काय काळजी नका. हे अतिशय खोटं सांगत असतात, माझा हा नातेवाईक आहे, माझा तो नातेवाईक आहे, मला हा वरद असते. कोण मोकळं नाही असल्या फालतू माणसाला वरद असतं द्यायला. हे दुसऱ्याचा नावाचा फोटोचा वापर करत असतात. काही कोण नाही मागं त्यांच्या, आणि त्यांचं काय खरं खोटं जिथं जाऊन सांगायचं ते मी सांगेन. आता विनंती आहे, पुनश्च एकदा त्याच्यावर कारवाई करा. 75 लाख रुपये 2% व्याजाने वसूल करा. धन्यवाद.